मिरजेत मनपा शाळा क्रमांक 7 मधील 300 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्याकडून योगेंद्र थोरात यांचे कौतुक। भाजप सत्ता पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींना 3000 रुपये अनुदान पुढे सुरू ठेवणार, सुशांतदादा खाडे। आज मनपा शाळा क्रमांक 7 योगीनगर मिरज येथे विद्यार्थी गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी युवा नेते सुशांतदादा खाडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात, शाळेचे मुख्याध्यापक शहाजान तांबोळी, सामाजिक कार्यकर्त्या रिझवाना भाभी, शाळेतील शिक्षक युवराज हुलवाण, वर्षा जाधव, श्रेया हुलवाण, अर्चना माने, गीता थोरात, पूजा हुलवाण, श्वेता मसने, हिना पिरखान तसेच सदर कार्यक्रमासाठी 250 पालक उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील 300 मुलांना प्रत्येकी 2 गणवेश देण्यात आले आणि या प्रसंगी सुशांतदादा खाडे यांनी शाळेतील कामकाज पाहून समाधान व्यक्त केलं। शाळेतील मुलांची शिस्त, ई-लर्निंग, शाळा इमारत याबाबतीत समाधान व्यक्त केलं आणि या प्रसंगी शाळेसमोरील छतासाठी 10 लाख रुपये मंजूर केले। शाळा इमारतीच्या वरील मजल्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्याबाबतचं आश्वासन दिलं। माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात म्हणाले की गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केलेली असून शाळेतील सर्व मुलांना दरवर्षी मोफत गणवेश, मोफत स्कूल बस, दर्जेदार शिक्षण दिलं जातं। शाळेतील आणि वॉर्डासाठी विकास कामासाठी माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून भरघोस निधी प्राप्त झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। भाजप सत्ता पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींना 3000 रुपये अनुदान पुढे महायुती सरकार सुरू ठेवणार असल्याचं अभिवचन युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी दिलं आहे। मनपा शाळा नंबर 7 मध्ये आज जवळपास 300 मुलांना सुशांतदादा खाडे साहेब आहेत आणि आमचे ॲडिशनल आयुक्त माननीय अडसूळ साहेब, प्रशासन अधिकारी आठवले साहेब, आमचे तांबोळी सर, रिजवाना भाभी, पालक यांच्या साक्षीनं आपण स्वखर्चाने आम्ही असेल, शिक्षक असेल, आज मुलांना शाळेचे युनिफॉर्म, अद्ययावत युनिफॉर्म, जसं शिक्षण इथं अद्ययावत आहे त्या प्रकारचे युनिफॉर्म असतील, ट्रॅकसूट असतील खेळायचे, हे जवळपास आज 2.5 ते 3 लाख रुपयेचे आम्ही वाटप केलेलं आहे। आणि आम्हाला वाटत नाही की ही शाळा एज्युकेशन नगरपालिकेच्या सगळ्या शाळांपेक्षा त्याचं कारण म्हणजे इथले पालक आणि शिक्षक, इथे बसेसची सुविधा आहे, चांगलं एज्युकेशन आहे आणि सर्वच ग्राउंड असेल ही व्यवस्था आहे। तेव्हा या प्रकारच्या सर्व शाळा नगरपालिकेच्या व्हाव्यात असं मी आज ॲडिशनल आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।